व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की हा माझा पहिला तर सर्वजणच पाहतात, पण फेल्युअर स्टोऱ्यापासून पण खूप काही शिकायला भेटते. स्वागत आहे तुमचं ग्रो विथ पूर्वाज मम्मी चॅनलमध्ये. आशा करते तुम्ही सगळे खूप छान असतील, पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप एन्जॉय करत असतील. चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये मला 1 वर्ष होईल यूट्यूब चॅनल काढून. तरी माझे 70 सबस्क्रायबर का? तर मी याचं कारणही तुम्हाला सांगेन आणि तुमच्याकडून ह्या चुका होऊ नये ह्या पण मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगेन. तर तुम्हाला असं वाटेल की 70 सबस्क्रायबर असूनही एवढे पॉझिटिव्ह कसं काय? तर चालतं, आता पहिला वर्ष आहे आपला आणि सुरुवातीला काही गोष्टी समजण्यामध्ये शिकण्यामध्येच आपले खूप दिवस जात असतात. तसंच माझं पण झालेलं आहे. सुरुवातीच्या 1-2 महिन्यामध्ये मी सेटिंग्स करणे, अपलोड करणे, कसं व्हिडिओ कसा बनवायचा ह्याच गोष्टी मी पाहत राहिले. तर ओळख करून द्यायचं म्हणजे माझं नाव आहे संध्या प्रकाश गायकवाड. मी ते कल्याणमध्ये राहते. मला एक मुलगी आहे 5 वर्षाची. तर म्हटलं चला आपण यूट्यूब चॅनल काढूया आणि मुलीचे पण मेमरीज त्यामध्ये राहतील आणि आपल्यालाही काही नवीन शिकायला भेटेल, या उद्देशानेच मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. तसं शिक्षण माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पण लहान मुलं घरात असल्यामुळे जॉब करता येत नाही. हा तर सर्वच गृहिणीचा मोठा प्रश्न आहे. तर म्हटलं चला आपणही सुरुवात करू आणि बघू काय होते का. तर सुरुवातीची जेव्हा मी चॅनल ऑक्टोबर महिन्यामध्ये चालू केलं, तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिने मला यूट्यूब समजण्यामध्येच गेले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिने मी थोडी ग्रो करत गेले आणि मार्च, एप्रिल, मे हे 3 जे महिने आहेत त्या महिन्यामध्ये मी चांगली कन्सिस्टन्सीमध्ये आता व्हिडिओ टाकत आहे. मी जास्तीत जास्त शॉर्ट्सच व्हिडिओ टाकले, लॉंग व्हिडिओ मी टाकलाच नाही. त्यामुळे कदाचित माझे सबस्क्रायबर वाढले नसतील, पण व्ह्यूज माझे खूप चांगले आहेत. हाय बोला. हॅलो. प्रत्येक नवीन यूट्यूबर ही सुरुवातीला चूक करते की आपले व्हिडिओ टाकले की लगेच पाहायचं आपले व्ह्यूज किती आले, आपल्याला कोणी कमेंट केलं का, ह्या सर्व गोष्टी मी पण पाहत गेले. तर हे काही आपल्याला करायचं नाही सुरुवातीला. दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे की मी जास्त कन्सिस्टन्सी नव्हते, तेवढी सिरियसली नव्हतं घेतलं. पण यामध्ये खूप यूट्यूबमध्ये खूप करिअर म्हणता येईल किंवा ग्रोथ म्हणता येईल तर होईल. तर फक्त तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे आणि तीच मी आता करणार. अपेक्षा खूप लवकर करतो की पटकन माझा चॅनल ग्रोथ झाला पाहिजे, मला खूप लवकर पेमेंट आलं पाहिजे. तर असं काही नाही आहे आणि या घाईघाईमध्ये आपण काही छोट्या चुका करतो. ती चुका तुम्ही लक्ष देऊन ऐका की आपण फ्रेंडना सांगतो, आपल्या फॅमिली मेंबरला सांगतो की आपण घरीच दुसरा फोन असेल तर लगेच त्या फोनवरून सबस्क्राईब करणे, पाहत राहणे व्हिडिओ. आणि आपण जर एखाद्या फ्रेंडला सांगितलं की मी इथे यूट्यूब चॅनल चालू केलं तुम्ही पहा, तर ते 1 वेळेस पाहतील, 2 वेळेस पाहतील, ते जास्त तेवढं पाहणार नाहीत. कारण ते शेवटी आपल्याला ते रोज भेटतात, पाहतात, त्यामुळे त्यांना आपल्या लाईफबद्दल तेवढी क्युरियोसिटी वाटत नाही, त्यामुळे ते तेवढं आपला व्हिडिओ पाहत नाहीत. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या चुका करायच्या नाही. फॅमिलीला नाही सांगायचे, फ्रेंड्सला नाही सांगायचे की मी यूट्यूब चॅनल काढले तुम्ही लगेच बघा, असं काही गडबड करायची नाही. हळूहळू जेव्हा आपला यूट्यूब चॅनल ग्रो होईल तेव्हा आपोआप त्यांच्याकडे व्हिडिओ जाईल आणि तेव्हा ते पाहायला लागतील की आपली जर्नी त्यांना पाहायला आवडेल. सुरुवातीपासून पाहायला नाही आवडणार त्यांना, तर आपली जर्नी आवडेल त्यांना. जेव्हा आपण अर्ध्यामध्ये जाऊ, म्हणजे आपले एक 10,000 सबस्क्रायबर, 20,000 सबस्क्रायबर झाले, तेव्हा त्यांना आपली लाईफ पाहायला, आपली जर्नी ऐकायला तेव्हा खूप आवडेल, असं मला वाटते, म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सनुसार. तर ह्या चुका तुम्ही करू नका. मी ज्या चुका केल्यात ह्या छोट्या चुका आहेत, जास्त काही मोठ्या चुका नाही आहेत. ह्याच की आपण पाहत राहणे, सबस्क्राईब स्वतः करून घेणे दुसऱ्याच्या फोनवरून, ह्या चुका नाही करायच्यात. कंटिन्यू राहायचं आहे, चांगला कंटेंट घ्यायचा आहे आणि एकच निश ठरवायचं आहे. तर आता निश म्हणजे काय, तर आपला विषय. तर तुम्हाला जर ब्लॉगिंग, कुकिंग, टेलरिंग, मेहंदी, मेकअप ह्या सर्व आपल्या बायकांच्या आवडीचेच विषय आहेत, त्या सर्व विषयावरून तुम्ही एखादा विषय निवडायचा आहे आणि त्या विषयानुसार व्हिडिओ बनवायचे आहेत. असंच माझं पण ब्लॉगिंग चॅनल आहे. मी मेकअप आर्टिस्ट पण आहे, नेल आर्टिस्ट पण आहे. मी सेट क्वालिफाईड पण आहे, तुमच्या माहितीसाठी. लायब्ररी सायन्समध्ये मी सेट क्वालिफाईड आहे. त्या पण विषयाचे आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत. आणि एक मम्मी आहे, त्यामुळे आपल्या घरगुतीचं चालतच राहतं डेली रुटीन. हे पण मी आपल्या व्हिडिओमध्ये टाकतच असते. तर फर्स्ट लॉंग व्हिडिओ आहे, नक्की सांगा कसा वाटतोय, नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, माझ्यामध्ये काही चुका वाटत असतील त्या पण तुम्ही मला नक्की कमेंट करा. बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.